ते निरूपण तिहे शिवरामायण पाहावे रामचंद्र भगवान की जय. जर आज असणारे जागरण स्वामी असणारे सांगू लागले आहे की जर मी ही प्रभुरामचंद्राची कथा असणारी तुम्हाला जी सांगत आहे यात जर तुम्हाला काही दोष वाटत असेल किंवा ही जर कथा तुम्हाला जर कुठेतरी चुकी असं वाटत असेल तर असणारा तुम्ही जे असणारा महादेवाने किंवा जे शिवरामायण आहे त्या रामायणामध्ये जाऊन सुद्धा असणारा सर्व काही प्रकारू शकता अशा प्रकारचं असणारं एकनाथ महाराज म्हणून राहिलेले आहे. स्कंद पुसे अगस्ती प्रती शिव भवानी राम जपती राम कोण तो त्रिजगती यथा स्थिती मद सांगा. आणि त्यावेळी असणारा स्कंद ऋषीने असणारा अगस्त्य ऋषीला विचारलेलं आहे की असणारा जे काही महादेव आहे ते असणारा नितांत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. त्यामुळे हे प्रभू रामचंद्र नेमके आहेत तरी कोण, त्यांची काय ख्याती आहे किंवा त्यांचं काय अस्तित्व आहे हे ज्यावेळेस असणारे त्या स्कंद ऋषीने अगस्त्य ऋषीला विचारलं त्यावेळेस असणारा अगस्त्य ऋषी काय म्हणून राहिलेले आहे. तो म्हणे श्रीराम महिमान सांगावया मी अति दीन जेते वेदा पडे मौन देव दावया वदन मज नाही. त्यावेळेस असणारा अगस्त्य ऋषी म्हणू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्र कोण आहे हे सांगायला असणारा माझी वाणी कधीही बोलू शकत नाही. जिथं असणार चारी वेद सुद्धा असणार त्या ठिकाणी हात टेकतात अशी असणारी प्रभू रामचंद्राची ख्याती आहे किंवा अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचं वर्णन मी काय करू शकतो अशा प्रकारे अगस्त्य ऋषी बोलू लागलेले आहे. तुझ्याची आईचा प्रश्न सदा शिवा प्रत्येजान पार्वती पुसे आपण श्रीराम कवण मज सांगा. तू ज्या प्रकारे मला प्रश्न विचारला आहेस की प्रभू रामचंद्र कोण आहेत हे ज्यावेळेस तू असताना मला विचारला आहेस असाच एकदा प्रश्न असताना पार्वती मातेच्या मनामध्ये आला होता. त्यावेळेस असणारा असाच प्रश्न पार्वती मातेनं महादेवांना असताना विचारला होता की नेमकं प्रभू रामचंद्र कोण आहेत त्यांची काय ख्याती आहे अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलेला होता. श्रीरामाची कोण स्थिती कोण श्रीरामाची कीर्ती समूळ सांगा मद प्रती उसे आते प्रती जगदंबा. त्यावेळेस पार्वती माता अतिशय प्रेमानं असणारा महादेवांना विचारू लागल्या होत्या की नेमकं असणारा प्रभू रामचंद्र आहेत तरी कोण त्यांची काय ख्याती आहे ते कोणत्या गावचे आहेत त्यांचा जन्म कुठं झाला तुम्ही नितांत असणारं त्यांचं नामस्मरण करत आहात परंतु ते कोण आहेत हे मला तुम्ही सांगा अशी विनंती असणारी पार्वती माता महादेवांची करू लागलेले आहेत. कोण श्रीरामाची ख्याती श्रीरामाची कोण गती श्रीरामाची कोण उत्पत्ती कोण त्रिजगती श्रीराम. जगामध्ये प्रभू रामचंद्र नेमकं आहेत तरी कोण या जगामध्ये त्यांची काय ख्याती आहे त्यांचं काय कर्तृत्व आहे ते कुठं जन्माला आले हा सर्व इतिहास तुम्ही मला सांगा अशी विनंती असणारी पार्वती माता करू लागलेली आहे. जेथे सदा शिव सोय वक्ता मुख्य पार्वती सोय स्वतः तेही शिव रामायणी कथा संदेहार्था पाहावी. आणि जर असणारा तुमच्या मनामध्ये काही संदेह येत असला किंवा काही विचार असणारे येत असले तर किंवा ह्या रामायण मी जे सांगत आहे त्याबद्दल काही जर तुम्हाला वाटत असेल तर असणारा हीच कथा असणारे त्या पार्वती मातेला असणारा महादेवाने प्रभू रामचंद्राचा सर्व इतिहास सांगितला होता. तो इतिहास म्हणजे शिवरामायण आहे आणि त्या रामायणामध्ये जाऊन तुम्ही पडताळणी करू शकता. अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी पार्वती माताला असणारा महादेव बोलू लागलेले आहे. तू कैसा झाला शिवता पुसाल माझी योग्यता तेही मी सांगेन तत्व
होता सावध श्रोता परिसावी. आणि तुम्ही नेमकं कशा प्रकारे ही कथा आम्हाला सांगू लागलेला आहात किंवा कशाच्या आधारावर सांगू लागलेला आहात मी त्या सांगण्याचे योग्य आहे का नाही असं जर तुम्ही विचारत असाल तर त्याचंही तुम्हाला मी उत्तर देतो असं एकनाथ महाराज बोलत आहे. मी नेने मुलींच्या संस्कृताशी मूर्खपण माझी मिरासी त्या मूर्खाच्या मुखाशी श्रीरामायची कथा वदवी. आणि मला असणारा संस्कृत भाषेचं कसल्याही प्रकारचं ज्ञान नाहीये परंतु प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद असल्या कारणानं मी अतिशय मूर्ख अशा प्रकारचा आहे परंतु प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद लाभल्या कारणानं मी ही कथा तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलतात. माझे अंगी मूर्खपण माझे मी जाणे संपूर्ण न करी म्हणता रामायण श्रीरामापण कथा आणि प्रेरी. माझ्यात कसल्याही प्रकारची शक्ती असणारं रामायण करण्यासाठी नाहीये परंतु प्रभू रामचंद्र असणारं धावून धावून मला आशीर्वाद देतात. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद असल्या कारणानं मी ही कथा असणारी तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज म्हणतात. प्रेरिताही मी न करी जाण तव स्वप्न माझी रामायण श्रीराम विस्तारी संपूर्ण ऊन पूर्ण ग्रंथाची. आणि मी ज्यावेळेस असताना हा ग्रंथ लिहित आहे हे रामायण ज्यावेळेस मी लिहित आहे त्यावेळेस काही जरी माझ्याकडनं चुका झाल्या किंवा काही मला आठवलं नाही तर प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नात येऊन असणारा सर्व ज्या काही माझ्या चुका आहेत त्या सुधारण्याचं काम असणारं मला करतात आणि मला झोपेत सुद्धा असणारं स्वप्नात येऊन हा ग्रंथ लिहिण्यासाठी भाग पाडतात अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलतात. जागृती माझी वर्तता पुढे प्रकाश रामकथा दूषितपणे ठेवू जाता राम तत्वता रामायण दावी. आणि ज्यावेळेस असणारा मी काही दुसऱ्या कामामध्ये मग्न होईल त्यावेळेस प्रभू रामचंद्र स्वतः असणारा माझ्या अंतरात्म्यात येऊन मला असणारं परत परत त्याची आठवण करून देतात आणि रामायण माझ्याकडून घेऊन घेतात असं असणारे एकनाथ महाराज म्हणतात. करू जाता फुकट गोष्टी त्या माझी रामकथा उठी रामे पुरविली पाठी खिळली दृष्टी रामायणी. आणि मला जिकडं पाहावं तिकडं असणारं फक्त रामायणच दिसू लागलेलं आहे अशी कृपा त्या प्रभू रामचंद्रानं माझ्यावर केलेली आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहे. आईसी आता न करे म्हणता राम चढे मी पणाचे माता मग तो आपुली आणि सत्ता वदवी कथा बलात्कारे. आणि ज्यावेळेस असताना मी थोडाफार कंटाळा किंवा थोडंफार दुर्लक्ष त्या कथेकडे करेल त्यावेळेस प्रभू रामचंद्र असणारे बळच असणार माझ्याकडून ती कथा लिहून घेऊ लागलेली आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज सांगतात. मज निजलो असता जाण राम तापटी आपण मने उठी करी रामायण तेथे मी कोण न करावया. मग मी जर झोपलेलो असलो तर स्वतः प्रभू रामचंद्र असणारे मला थांबवून उठवतात आणि म्हणतात उठ आणि या रामायणाच्या कथा असणाऱ्या ज्या काही राहिलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण कर. त्यावेळेस असणार जर स्वतः जगाचा पोशिंदा जर मला उठवायला येत असेल तर मी असणारा काय हिरधीन अशा प्रकारचा आहे आणि त्यांच्या आज्ञेचं पालन असणारं मला करावं लागणार आहे असं असणारे एकनाथ महाराज बोलतात. याला कथा दूषण भूषण माझ्या अंगी न लागे जाण करता श्रीराम आपण माझे मी पण तो झाला. आणि माझं मी पण सुद्धा असणारा प्रभू रामचंद्र आहे कारण मी जरी कथा करताना काहीतरी चूक जरी झाली काही असणाऱ्या गोष्टी माझ्याकडून चुकून जरी गेल्या तरी ते प्रभू रामचंद्रानेच ही कथा लिहिलेली आहे त्यामुळे याचं मला कोणतंही पाप लागणार नाही अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलतात. ग्रंथ निंदिती अथवा वंदिती ते दोघ्या महाब्रह्ममूर्ती हे श्री जनार्दनाची युक्ती उपदेश एकांती निज गुह्यार्थ. आणि या ग्रंथाचं कोणी कौतुक जरी केलं आणि कोणी या ग्रंथाला नावं जरी ठेवले तरी ते दोन्ही असणारे मला ब्रह्मदेवा समान आहेत आणि त्यांची पूजा असणारे मी ब्रह्मदेवा समान करणार आहे असं एकनाथ महाराज म्हणत आहे. असो अबध ही राम कथा पवित्र कर गाताय कथा हे न माने जाती विकल्पता त्याची तत्वता लोटांगणा. आणि कसंही असो ही रामकथा आहे ती अबद्ध अशा प्रकारची आहे. अबद्ध म्हणजे असणारं कसल्याही प्रकारचं बंधन या रामकथेला नाही. तुम्ही कधीही असणारी ही कथा वाचू शकता ऐकू शकता कोणत्याही प्रकारचं बंधन तुम्हाला नाही अशा प्रकारची पवित्र रामकथा आहे असं एकनाथ महाराज सांगतात. अबद्ध रामकथा श्रवणी वक्ता पावन तत्क्षणे श्रोत्यांच्या पापा होय धुनी अबद्ध
वाणी पडताही आणि याचे असणारे चार ओव्या जरी तुमच्या कानावर पडल्या तरी असणारा तुमचे सर्व पाप असणारे नाहीसे होतात. जो ही कथा वाचतो तो सुद्धा अतिशय पवित्र अशा प्रकारचा होतो. अशा प्रकारचा असणारे एकनाथ महाराज बोलतात. अबद्धई रामचरित्र महापातकिया करी पवित्र तो रामदाता माझे वक्र केवी अपवित्र ज्ञाते म्हणती. आणि असणारा ही कथा जर नुसती ऐकली तरी असणारा सर्व पाप असणारे तुमचे धुवून जातात. अशा प्रकारची पवित्र ही कथा आहे आणि ती कथा प्रभू रामचंद्र माझ्याकडून निवडून घेत आहेत. त्यामुळं असणारं काही चूक जरी झाली तरी मला काही पाप लागल असं मला वाटत नाही असं जनार्दन स्वामी म्हणतात. कथा निंदी दिवंदी जनी ते माऊली माझे दोन्ही निंदक ते सखी जननी मज लागून कृपाळू. आणि जे कोणी असणारा या ग्रंथाला किंवा या रामायणाला नाव ठेवतात किंवा जे कोणी याचं कृत्य करतात ते माझ्या माते समान आहेत. ते माझ्या माय माऊली समान आहेत. अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. जैसे जननीचे करतळ वरी वरी चाली ती बाह्यमळ निंदक सबायक लिमळ करी निर्वाळ निज वदने. आणि जे असणार या कथेला नाव ठेवतात किंवा माझी निंदा करतात ते असणारे माझ्यासाठी अतिशय प्रिय अशा प्रकारचे आहेत. कारण असणार आई जशा प्रकारे लेकराला कुठे कुठे बोलते परंतु मनामध्ये तिच्या माया असते अशा प्रकारचे ते माझ्यासाठी आहेत असं एकनाथ महाराज बोलतात. या लागी निंदकची तत्वता सायस का परमार्था त्या निंदका ते निंदिता दोषी सर्वता सोय होय. आणि असणार माझी कुणीतरी निंदा करतोय म्हणून मी त्याची निंदा करावी अशा प्रकारचं जर कृत्य केलं तर असणार निश्चितच पाप लागल्याशिवाय राहत नाही. परंतु असणार जे काही माझी निंदा करतात त्यांना असणार त्यांचं दर्शन मी घेतो अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलतात. निंदा म्हणजे परमामृत निंदा निर्द्वंद्व सुख स्वार्थ निंदक न पाहि निज स्वार्थ अति समर्थ परोपकारी. आणि जे कोणी असणार निंदा करतात निंदा केल्यानं असणार काही पाप होत नाही. उलट निंदा केल्याच्या नंतर असणार त्याचं आपल्याला पुण्य भेटतं आणि त्यानंच असणार आपण पुण्यवंत होतो अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. जे ते निंदा सुखरूप समाय त्याचे मस्तकी वंदू पाय धन्य धन्य त्याची माय जो निंदा साय निर्द्वंद्व. आणि जो असणार कुणीही निंदा करू द्या जो असणार त्या निंदा असणार सहन करतो तो खरंच धन्य अशा प्रकारचा आहे. खरंच त्याची माता माऊली सुद्धा धन्य आहे. कितीही निंदक जरी असले तरी असणार ते आपल्या पुण्याच्या राशीसाठी असतात अशा प्रकारचं एकनाथ महाराज सांगतात. आता किती सुचवू परिहार तोचे अंतर मी होऊ पाहेक विश्वर हा अपराध थोर मज माझी. आणि जर मी असणारा ही कथा लिहित असताना मला जरी थोडं जरी वाटलं की माझ्यासारखा लेखक मीच आहे तर तो असणारा गर्व माझ्या पोटी येईल. त्यामुळे मी तशा गोष्टींना असणारा नाकारतो अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलतात. आता रामकथा रामायणी तो मी अपराध न गणी जनी निवारा तुम्ही कोणी घेऊ द्या धने कथामृताची. आणि असणारा रामायणाची कथा करताना जरी माझ्याकडून काही चुका झाल्या तरी त्या तुम्ही असणाऱ्या पोटात घाला आणि या कथा अमृताचा असणारा स्वाद तुम्ही घ्या अशा प्रकारचं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. कितीच्या खाली घे ती उदबत्तीला पाहिजे कुठे दिसत ना का तुला तिथं नाही त्याने ही ती ह्याला वायफाय काय द्यावं लागतं भगवान की जय. महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. मुका माता की जय. याचे मराठी बोला परी अमृताचे करीती कोण. 27 झाले. श्रोते म्हणतील वडा हो ग्रंथी साधला शुद्ध अन्यावो परिहार पे पाहो
गेला निसंदेह हो ग्रंथात. आणि ज्या वेळेस असणार जे काही श्रोते आहेत किंवा जे काही ग्रंथ ऐकणारे आहेत त्यांना जरी काही चुका वाटत असल्या तरी त्यांनी या सर्व चुका असणाऱ्या पोटात घालाव्यात आणि या कथामृताचा स्वाद घ्यावा अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलत आहेत. याचे मराठी बोल परी अमृताचे करती बोल. शिरदाऊनी हाती सफल नित्य नवी बोली स्वानंद सुखा. आणि हे संस्कृत मध्ये असणारं पूर्ण रामायण होतं ते असणारं मराठीमध्ये जे मी केलेलं आहे ते अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज म्हणू लागलेले आहेत. एका एका शब्दाचा असा अर्थ आहे की त्याचा तुम्ही किती जरी अभ्यास केला तरी त्याचा अभ्यास होऊ शकत नाही अशा प्रकारचं हे रामायण आहे असं एकनाथ महाराज बोलतात. श्रवणी एकताची कथा सुख उपजतचे चित्ता. धन्य धन्य तुरसाळ वक्ता कथा परमार्थ निज पूज्य. आणि धन्य धन्य अशा प्रकारचे असणारे जे कथा ऐकणारे आहेत ते अतिशय धन्य आहेत आणि त्यांनी असणाऱ्या कथा ऐकून अतिशय पुण्याचं काम असणारं त्यांच्या हातून होणार आहे अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलत आहे. तुझे निमुखे रामायण श्रीराम वदविताय आपण. परिहारे झाले ब्रह्मपूर्ण कथा निरूपण चालवी. आणि माझ्या मुखातून असणारा प्रभू रामचंद्र स्वतः असणारा हा ग्रंथ वधवून घेत आहेत लिहून घेत आहेत त्याच्यासारखं पुण्य माझं कोणतंच नाही अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहे. हे कोणी संत वचन देवाला एखादना दान. मस्तकी दुनिया चरण ग्रंथ निरूपण आणि अशा प्रकारचं बोलणं करून असणारं जे काही पुढे कथा आहे त्या कथेकडे असणारे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. आतापर्यंत जे काही झालं ते असणारं श्रोत्यांसाठी असणारं किंवा वक्त्यांसाठी असणारं अशा प्रकारच्या जे लिहिलेलं होतं आणि आता कथाकडे असणारं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. पुढील कथेचे अनुसंधान केले या पिंड प्राचन. तिघी जणी सुख संपन्न गर्भ समाधान तिघी. आणि असणारं जे काही खालच्या अध्यायाच्या ठिकाणी असणारं आपण ऐकलेलं आहे की 3 पिंड असणारे त्या तिघी जणीला कौशल्या मातेला कैकेयी मातेला असणारे दिलेले होते ते पिंड असणारे तिघींनी घेतलेले आहेत आणि असणारं ते पिंड तिघींनी सुद्धा घेतल्याच्या नंतर असणारं पुढची कथा काय चालू आहे. वशिष्ठ म्हणे रायाची धर्म मर्यादा आहे. डोहाळे पुसावे स्त्रियांची मागती त्याची ते द्यावे. आणि त्यावेळेस असणारं वशिष्ठ ऋषी असणारे त्या दशरथ राजाकडे गेलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत की जे काही असणारं तुमच्या स्त्रिया असणाऱ्या गर्भवती असल्या कारणानं त्यांचे डोहाळे विचारण्याचं कर्तव्य असणारं तुमचं आहे त्यामुळे तुम्ही असणारं त्यांना जाऊन त्यांचे डोहाळे विचारण्याचं काम करा अशा प्रकारे वशिष्ठ ऋषी दशरथ राजांना बोलू लागलेले आहे. श्री बंधोनी ब्रह्मवाक्याशी राजा निघाला वेगेची. आला कैकेयी भुवनाची अति उल्हासी पुत्राची. आणि अशा प्रकारचं वशिष्ठ ऋषींचं बोलणं ऐकल्याबरोबर असणारा दशरथ राजाने त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन असणारा दशरथ राजा कैकेयी मातेच्या असणारं महलाकडे निघालेले आहेत त्यांचे डोहाळे विचारण्यासाठी. कैकेयी गर्भविलासी बैसली होती मंचकाशी. येता दे कोणी रायाशी निज शेदेशी पवडली. आणि कैकेयी असणारे आधीपासूनच गर्विष्ठ अशा प्रकारचे असल्या कारणानं ती असणारे आपल्या आसनावर बसलेली होती परंतु दशरथ राजा आपल्या महलाकडे येत आहेत ही वार्ता कळायला बरोबर असणार ते पती येणार म्हणून असणारं मुद्दाम जाऊन आपल्या पलंगावर असणारं झोपलेली आहे. जेथे भ्रतरात्रे शिवचे स्वप्न तेथे मर्यादा राखे कोण. बरवेपणाचा गर्वपूर्ण यावर जाण गर्भिणी ते. आणि ही असणारी आधीच अतिशय गर्विष्ठ होती आणि कसल्याही प्रकारचं जे नवऱ्याला असणारं जुमानणारे अशा प्रकारची नव्हती त्यामुळं असणारे ते गर्विष्ठ असल्या कारणानं दशरथ राजा येत आहेत अशी वार्ता मिळाल्याबरोबर असणारे ती जाऊन झोपायचं नाटक करू लागलेली आहे. अमोस्य अंधारी रात्री पायी त्यावर दाटे धुळे. गडदपणे नदीचे काही ते दशा पायी कैकेयी. आणि कैकेयी असणारे अतिशय गर्विष्ठ असल्या कारणानं तिला चांगलं काय वाईट काय यातला फरक कसल्याही प्रकारचा कळत नव्हता. जशा प्रकारे असणारी अमावस्येची काळी गडद रात्र असावा आणि त्यात दुःख पडावा त्यात जेवढा गडद अंधार असतो त्यानं काहीही दिसत नाही तशा प्रकारची अवस्था असणारी त्या कैकेयी मातेची झालेली होती. राजा पुसे डोहाळे तिची ते हातोनी म्हणे रायाची. जरी पूर्वाला निश्चयची
तरी मी तुम्हाशी सांगेन. आणि त्यावेळेस दशरथ राजाने असणारा त्या कैकेयी मातेला जवळ घेतलेला आहे आणि विचारू लागलेले आहेत, नेमकं तुम्हाला कशाची माझ्याकडून अपेक्षा आहे किंवा तुमचे डोहाळे काय आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे, कोणती गोष्ट देऊ, अशी ज्यावेळेस विचारणा असणारे दशरथ राजाने केलेली आहे, त्यावेळेस ती कैकेयी माता म्हणू लागलेली आहेत की मी तुम्हाला मागते, परंतु असणारं तुम्ही मला आधी सांगा की तुम्ही खरंच मला ती गोष्ट द्याल का. अशा प्रकारचं बोलणं असणारं दोघांचं चालू आहे. राजा बोल्या ती प्रीती तुझी मुलांगीचा वचनोक्ती तुझ म्यानेले स्वर्गाप्रती इंद्राची काहाची गौरवी. त्यावेळेस दशरथ राजा म्हणू लागलेले आहेत की तुला एवढा पण माझ्यावर विश्वास नाहीये का, कारण मी असताना ज्या वेळेस इंद्रासोबत युद्ध करण्यासाठी असणार स्वर्गामध्ये गेलो होतो, त्यावेळेस असणार त्या ठिकाणी सुद्धा मी असणार तू हट्ट केल्याबरोबर तुला नेलं होतं. त्या आताच तू कशामुळे संकोच करत आहेस, मन मोकळेपणानं तुला काय पाहिजे ते माग. अशा प्रकारे दशरथ राजा असताना कैकेयी मातेला डोहाळे विचारू लागलेले आहेत. ऐसे मागे तुझे वचन नाही उल्लंघिले आपण, आधीचा प्राप्त काळ पूर्ण डोहाळे संपूर्ण करीन तुझे. आणि आतापर्यंत तुझं कोणती गोष्ट म्हणलीस असं केली नाही, त्यामुळे आता तू कशामुळे संकोच करत आहेस, त्यामुळे तू असणार मला काय पाहिजे ते माग, तुला सकाळ व्हायच्या आत असणार मी ते आणून देईल. अशा प्रकारे दशरथ राजा असणार कैकेयी मातेला बोलत आहे. येरी म्हणे रायाशी डोहाळे माझ्या निजमानाशी, राज्य द्यावे कनिष्ठाशी ज्येष्ठा वनवासी धाडा. आणि त्यावेळेस असणारा हिचं गौरवरूप असणारा हिनं दाखवलेलं आहे. दशरथ राजांना सांगू लागलेले आहे की माझे डोहाळे असणारे ऐकायचे ना तुम्हाला तर ऐका, असणारं जे काही असणार की अयोध्येची गादी असणारी जी आहे किंवा हे राज्य जे आहे ते असणारं कनिष्ठाला द्यावं आणि हे राज्य असणारं कनिष्ठाला द्यावं आणि वनवास असणारा ज्येष्ठाला असणारा वनवास द्यावा. अशा प्रकारे कैकेयी माता आपले डोहाळे दशरथ राजांना सांगू लागलेले आहेत. जवळावे तुझी दूतरंता जेथे नायक जेची वार्ता आणि अध्यक्षेची कथा नये सर्वता अयोध्येची. आणि कनिष्ठाच्या असणारा हातामध्ये राज्य देऊन जो काही असणारा श्रेष्ठ मोठा जो काही बारका भाऊ आहे बारक्या भावाला असणारा राज्य देण्यात यावं आणि जो काही मोठा भाऊ आहे त्याला असणारा अशा ठिकाणी पाठवावं की तिथून सारा निरोप सुद्धा अयोध्येकडे आला नाही पाहिजे. अशा प्रकारचे माझे डोहाळे आहेत असं असणारे दशरथ राजाला कैकेयी माता बोलत आहे. ऐसे विपरीत करिता तुम्ही म्हणाले अधर्मता, तू अधर्म ठेवा माझे माता, जो वेदशास्त्राचा निंद्य. आणि वेदशास्त्रात सुद्धा लिहिलेलं आहे तशाप्रमाणे असणारं राज्य असणारं कधीच लहान्या भावाला देण्यात येत नाही. ते मोठ्या भावाचा अधिकार असल्या कारणाने ते मोठ्याच भावाला द्यावं लागतं. परंतु त्याचं जे काही पाप लागेल किंवा त्याचा जे काही दुष्परिणाम होतील तुम्ही त्याचं खापर असणारं माझ्या डोक्यावर फोडा. अशा प्रकारचे माझे डोहाळे आहेत असं कैकेयी माता असणाऱ्या राजा दशरथांना बोलत आहे. अति निंदेची निंद टाळे तो वाजे माझे कपाळे, मज निंदेचे लोकी सगळे ही आवडी नावाळे डोहळिया. आणि तुम्हाला वाटतं की असणारं मोठ्याला सोडून असणाऱ्या बारक्याला राज्य देऊन मोठ्या भावाला जर मी वनवासाला पाठवलं तर सगळीकडे असणारं माझ्या नावानं असणारं पाप होईल किंवा माझ्या मला असणारं सर्व लोक नाव ठेवतील. त्यावेळेस असणारं सर्वांना तुम्ही असणारं सर्व गोष्टीसाठी मला पुढे करा किंवा सर्वांचा दोष असणारा माझ्या माथ्यावर फोडा. अशा प्रकारचं असणारं कैकेयी माता राजा दशरथांना डोहाळे सांगत आहे. हे कोणी तिचे डोहाळे राजा सर्वांगे कंटाळे, अश्रुपूर्ण झाले डोळे होय तत्काळे कंपायमान. आणि अशा प्रकारचे डोहाळे असणारे त्या कैकेयी मातेचे ऐकल्याबरोबर राजा असणारा दशरथ राजांच्या डोळ्याला पाणी आलेलं आहे, अंग थरथर थरथर करू लागलेलं आहे, काय बोलावं काय नाही अशी असणारी दयनीय अवस्था असणारी राजा दशरथांची झालेली आहे. मन बुद्धी चित्त अंतरे निश्चयाची आले शहारे, वैसले इंद्रियाची द्वारे प्रळय महापुरे धैर्य गेले. आणि असणारं अतिशय दयनीय अवस्था असणारी राजा दशरथांची झालेली आहे. अतिशय प्रेमानं असणारे ते डोहाळे विचारण्यासाठी आलेले होते आणि त्यावेळेस असणारे असे उलटे डोहाळे ऐकल्याच्या नंतर असणारं राजा दशरथांना त्यांचा कंठ सद्गतीत झालेला आहे. काय बोलावं काय नाही
आहे सर्व इंद्रिय असणारे त्यांचे जागेवरच थांबलेले आहेत अशी अवस्था त्यांची झालेली आहे. हिचे डोहाळे पुरविता नाश होईल स्वार्थ परमार्था शिवपिनू रे उरी जीविता सर्वताची घात. आणि अशा प्रकारचे जर बायकोनं डोहाळे मागितले आणि ते जर पुरवायला गेलो तर परमार्थाचा सुद्धा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून दशरथ राजा स्वतःच्या मनामध्ये स्वतःला खाऊ लागलेले आहे. ऐसे रायाची झाली व्यथा मग तिचे न बोलते मागोता अत्यंत वटकोनी चित्ता होय निघता कंटाळो. आणि अशा प्रकारचे कौशल्य मातेचे डोहाळे ऐकल्याबरोबर एकही शब्द असणारा राजा दशरथांच्या मुखातून निघत नाहीये. चेहरा असणारा उदास झालेला आहे, डोळ्यातून पाणी आलेलं आहे आणि काहीही न बोलता असणारा त्या ठिकाणाहून असणारा राजा दशरथ निघालेले आहे. सविचे निघे समुद्र मंदिरी सवित्री निघे सुमित्रे मंदिरी सवती आली समोरी मस्तक ठेविला चरणावरी आरती करी निंबलोन. आणि त्यावेळेस दशरथ राजा असणार या कैकेयी मातेच्या महलातून निघून असणारे सुमित्रा मातेच्या महलामध्ये असणारे गेलेले आहेत आणि सुमित्रा मातेच्या महलात गेल्याबरोबर सुमित्रा माता धावत आलेले आहेत आणि आधी असणार राजा दशरथाचं दर्शन असणारं सुमित्रा मातेने घेतलेलं आहे. रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. ब्रह्मेनाथ महाराज की जय. दुर्गा माता की जय. आला जे कोणी प्राणनाथ दिव्य उल्हासाचे अद्भुत आनंदे पूर्ण भरित प्रेमाचा अत्यंत पुराला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ज्यावेळेस असणाऱ्या कैकेयी मातेच्या महालातून उद्विग्न होऊन आणि संतप्त होऊन राजा दशरथ असणारा सुमित्रा मातेच्या महालाकडे गेलेला आहे आणि सुमित्रा मातेने ज्यावेळेस असणार राजा दशरथाला आपल्या समोर पाहिलं त्यावेळेस अत्यंत असणारा आनंदाचा पूरक माझ्या समोर आलाय की काय अशा प्रकारे असणार सुमित्रा माईला वाटलं आणि अत्यंत उत्साहात येऊन असणारे सर्वतोपरी जे काही दशरथ राजा आल्यानंतर त्यांची पूजा अर्चना करण्याचं काम जे आहे ते सुमित्रा माता करू लागले. घालवणीवर आसन भक्ती भावे चरण क्षाळन करते चरण तीर्थ प्राशन सोमनाथ चंदन तुप्त पूजा. राजा दशरथांना बसण्यासाठी अत्यंत शोभनीय अशा प्रकारचं आसन टाकलेलं आहे. सर्व सुंदर अशा प्रकारची असणारी व्यवस्था केली आणि व्यवस्था करून राजा दशरथाला त्या ठिकाणी बसवलं. बसून त्यांचे पाय असणारा ताटात वगैरे ठेवले आणि त्या ताटात ठेवून त्यांचे पाय स्वच्छ धुवून घेतले आणि त्या स्वच्छ धुतलेल्या पाणी जे आहे ते जे तीर्थ आहे ते असणारा प्राशन केलं आणि तिथून पुढे असणारा भुज गोष्टी त्या ठिकाणी करू लागले. सुगंध श्वास सुमरण माळा गाणी निधनाकाची आगळा जोडल्याकडे त्या काळा उभी वेळा निकट नाडोली. आणि सर्व पूजा झाल्यानंतर अत्यंत सुगंधित अशा प्रकारची जी फुलांची माळ आहे ती माळ आणली आणि राजा दशरथांच्या गळ्यात घातलेली आहे आणि राजा दशरथांच्या गळ्यात घालून हात जोडून असणार जास्त दूरही नाही आणि जास्त जवळही नाही अशा प्रकारच्या असणार अंतरावर त्या ठिकाणी सुमित्रामाई हात जोडून राजा दशरथासमोर उभे ठाकलेले आहे. गर्भे टवटवीत मुख कमळ शोभे सर्वांग स्वज्वळ गणपतीचे निध निर्मळ मिरवे वल्लाळ भक्ती भावे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या सुमित्रामाई होत्या त्या दिसायला अगोदरच सुंदर होत्या परंतु असणार त्याच्यात असणाऱ्या त्या गर्भधारण त्यांना झालेला होता आणि त्याच्यामुळं अत्यंत सुंदर अशा प्रकारची कांती असणारी त्यांची दिसू लागली आहे. अत्यंत सुंदरपणाचा असणारा त्या ठिकाणी राजा दशरथाच्या समोर उभे आहेत आणि या सर्व गोष्टी असणारा जो आपल्या गर्भात असणारा त्या ठिकाणी भगवंत स्वरूप असणारे जे काही बाळ आहे त्याची जी त्वचा आहे किंवा त्याचा जो काही प्रताप आहे तोच असणारा जसं काय सुमित्रा मातेच्या चेहऱ्यावर दिसतोय की काय अशा प्रकारे असणारा स्थिती त्या ठिकाणी सुमित्रा मातेची असणारी भासू लागलेली आहे. त्वची भावे निधन हातेचे त्वची भावे समजतेची येण्याची भावे नृपनाकाशी तुझी उल्हासी समसाम्य
आणि अशा प्रकारे असणारं जसं भगवंताला असणारं प्रेम भावाने त्या ठिकाणी भजतात आणि भगवंताचा अहोरात्र नामस्मरण करतात आणि त्याच्यामुळेच असणार सगळ्याकडे जिकडे पाहिजे तिकडे असणार एकच त्या ठिकाणी भगवंत भरून उरलेला आहे. समदृष्टी असणार प्रत्येक जीवाच्या ठिकाणी झालेली आहे आणि तो प्रत्येक जीव हा भगवंत आहे असं समजून त्याच असणाऱ्या भावाने त्या ठिकाणी राजा दशरथाची पूजा यथोक्त त्या सुमित्राबाईंनी केलेली आहे. भक्ती भावतीचा वाटा त्याचा उदरी केला जाता तैच्या चरितीच्या बाह्य चेष्टा एके द्रष्टा हो निराहो. आणि पहिलीच आवडी असणारी त्यांना ज्येष्ठांची संतांची सेवा करण्याची असल्या कारणानं भक्ती आणि भाव या दोन्हीचा असणारा साठा घेऊन त्या गर्भामध्ये असणार येणार बाळ येणार होतं आणि त्याच्यामुळं अगोदरच सुमित्रामाई असणाऱ्या अत्यंत तल्लीनतेने भगवंताची भक्ती करत असत आणि त्याचमुळं तो सर्व प्रेम भाव असणारा वसंतून सुमित्रामाईच्या चेहऱ्यावर दिसू लागलेला होता. जे कोणी सुमित्रेचा भाव अत्यंत सुखावला तिथे गर्भीचा निर्भाव देवाचे देव प्रतिपालो. आणि अशा असणारा ज्या वेळेस सुमित्राबाई अत्यंत सुखी दिसू लागलेल्या आहेत, आनंदी दिसू लागलेल्या आहेत आणि तेजस्वी दिसू लागल्या त्याच वेळेस असणारा त्यांचा जो प्रेम भाव आहे आणि आपल्या प्रती असणारा अतीव प्रेम भाव ज्यावेळेस राजा दशरथाने पाहिला त्यावेळेस असणारा राजा दशरथ बोलू लागले आहे की तुझ्या गर्भाचे असणारा बाळ आहे त्याला सांभाळ असणारा भगवंत करो. कैकळे डोळ्याचे दुःख राजा विचारला निजेक तिथे तुंबुनिया मुख तुझे कौतुक डोळ्यांचे. आणि ज्या वेळेस अशी पूजा सुमित्रामाईने राजा दशरथांची केली आणि ते प्रेम ज्यावेळेस राजा दशरथांनी सुमित्रामाईचं पाहिलं त्यावेळेस जी काही असणारी कैकेयी मातेने या ठिकाणी दुःख त्यांना प्रदान केलं होतं त्या दुःखाचा सगळा विसर पडला आणि विसर पडून सुमित्रामाईला असणार जवळ घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांचं अवघान केलेलं आहे. कोण आवडी तुझ्या पोटी ते सांगावी जीवाची गोष्टी हे सलज दृष्टी न करी चावटी बोल. आणि ज्यावेळेस राजा दशरथ असणाऱ्या डोहाळे विचारण्यासाठी सुमित्रामाईच्या मंदिरात महालात गेले होते आणि त्या सर्व गोष्टी असणाऱ्या झाल्यानंतर त्यांची पूजा झाली आणि पुन्हा असणारा राजा दशरथ सुमित्रामाईला जवळ घेऊन विचारू लागले आहेत की आता हे सर्व झालेलं आहे परंतु तुम्ही असणारा गर्भवती आहात आणि तुम्हाला काहीतरी डोहाळे होत असतील त्या असणारे डोहाळे मला सांगा तुम्ही जे सांगाल ते तुमच्यासाठी करेल. परंतु या सुमित्रामाईने असणार व्यर्थ काही बोलण्यापेक्षा दोन शब्दात असणारा राजा दशरथाला सांगून टाकलेला. ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा ते मद द्यावी नरदेवा हेची आवडी माझी देवा सत्य स्वभाव प्रित्यार्थ. सुमित्राबाई राजा दशरथांना सांगू लागलेले आहेत की मला दुसरं मोठेपणाचं कोणतंही साधन नको. जे असणारे ज्येष्ठ आपल्या घरातील असतील त्यांची असणारे सगळ्यात उत्तम किंवा सगळ्यात जी ज्येष्ठ सेवा आहे जी कुणीही करणार नाही परंतु असणारे तशा प्रकारची सेवा असणार मला मिळावी आणि अशीच अपेक्षा असणार माझ्यामध्ये आहे अशा प्रकारे असणारा सुमित्राबाईने माझ्या राजा दशरथाकडे मागितले आहे. ज्येष्ठ सेवेचे निज सुख मजा आहे अत्यंतिक तुम्ही द्यावे हेची एक नावडे आणि कवीचे मज. आणि हे राजन तुम्ही असणारा देव अशा प्रकारे माझ्यासाठी आहात आणि त्यामुळे या घरामधील असणारं जे काही ज्येष्ठ आहेत त्यांची असणारी सेवा या व्यतिरिक्त मला काहीही नको आणि जर तुम्हाला द्यायचंच असेल तर एवढी एकच गोष्ट द्या या व्यतिरिक्त मला काहीही नको. नावडे वस्त्र त्रिभुवन नावडे राज्य त्रिभुवन नावडे स्वर्ग ब्रह्मसदन ज्येष्ठ सेवे वाचोनी. आणि तुम्ही म्हणाल ही गोष्ट असणार तू का मागतेस तर मला असणार या गोष्टी व्यतिरिक्त अन्न वस्त्र अलंकार हे त्रिभुवनातील कोणतीही जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी या सुखपुडा असणार थोपडे अशा प्रकारचे आहे आणि त्याच्यामुळं मला असणार ज्येष्ठाची सेवा करणं हे सर्वात असणार प्रिय वाटतं. म्हणून जर काही द्यायचं असेल तर फक्त ज्येष्ठाची सेवा तुम्ही मागेन असं असणार माहिती होतं. येसे स्वामी प्राणपती तुझे पाय सेवास्ते ज्येष्ठ सेवेची अति प्रीती डोहाळे निश्चिती हे माझे. आणि अशाच प्रकारे तुमच्या पायावर लोटांगण घालून फक्त एवढंच मागणं आहे की मला जर द्यायचं असेल तर शेवटचं असणार फक्त ज्येष्ठाची म्हणजे जे काही वरिष्ठ असणारे आपले आहेत त्यांची सेवा द्या एवढंच असणार मी तुम्हाला मागणं मागतो. ये कोणी ऐसे वचन रायाचे विस्मित मान
डोहाळे विलक्षण विलक्षण विशेष लक्षण स्वार्थी. आणि राजा दशरथाने अशी स्थिती असणारी सुमित्रामाईची पाहिली आणि पाहिल्याबरोबर असणारा अतिव आनंद राजा दशरथाला झाला की ही असणारे डोळे जे काही मागते ते असणार उच्च स्तरीय आणि उच्च विचारणेचे असणारे अशा प्रकारची मागणी आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर राजा दशरथांना असणारा अत्यंत आनंद झालेला आहे. एका पायाचा चेताट वशिष्ठ भाग केले चोखाट. तिथे डोळे का बिकट इथे अतिशेष परमार्थी. आणि राजा दशरथ असणारा नेमकाच काही कडून भेटून असणारा सुमित्रा मातेकडे आले होते. आणि मग राजा दशरथाला असणारा प्रश्न पडला की मी आताच असणारा कैकेयीला सुद्धा असणारे डोळे विचारले आणि सुमित्रेला पण विचारले, परंतु या दोघीमध्ये असणारं इतका अंतर कसं काय? हे असणार अत्यंत पराकोटीची मागणी असणारी ज्येष्ठाची सेवा अशी मागते आणि कैकेयी असणारे विलक्षण अशा प्रकारे कनिष्ठाला राज्यगादी आणि वरिष्ठाला असणार वनामध्ये धाडण्याची जी बुद्धी तिला कशी होते अशा प्रकारचा विचार आणि द्वंद्व असणार त्या ठिकाणी राजा दशरथाच्या मनामध्ये पडून राहिला. तिथे भाग नव्हती स्वतंत्र कोटीचा गर्भ तो सावात्र. या लागे ते अपवित्र डोळे होती कैके. आणि इतके विचित्र असणारे डोळे त्या कैकेयीला झाले. या जे असणारा प्रसाद या तिघींनीही ग्रहण केलेला आहे तो असणारा एकाच यज्ञ पुरुषाने दिलेला आहे आणि एकाच भागाचे असणारे 4 भाग झाले आणि 24 जणींनी असणारा तो भाग प्राशन केलेला आहे. मग असणारा असं विचित्र त्या ठिकाणी सुस्त त्या कैकेयीला कसं आणि सुमित्रा मातेला अशा प्रकारे कसं काय सुस्त. मग असणारा मला असं वाटतंय की असणारा हा जो सुमित्रा मातेने आणि कौशल्या मातेने जो काही दिलेला भाग आहे त्या असणाऱ्या भागापोटी काहीतरी असणारा द्वेष त्या ठिकाणी कैकेयीच्या मनात निर्माण झाला असावा अशा प्रकारे असणार राजा दशरथ विचार करू लागले. सावत जयती मातेचे शनी नाता हानी छायेचे. ठावके पडले सूर्याचे तो माता नव्हेती सर्वाता. आणि दिती आणि आदित्य अशा प्रकारे जे काही असणाऱ्या सगळ्या देवाच्या आणि दानवाच्या माता आहेत त्यांच्यामध्ये देखील युद्ध झालं होतं आणि आपल्या सावत्र माईला असणारा हल्ल्यामुळं त्या पोरापोरामध्ये युद्ध झालं. तसं असणारा सावत्र माई लेकराला सांभाळीत नाही अशी असणारी पूर्वीची गती आहे आणि तशाच गतीनुसार असणार या ठिकाणी जर त्या सुमित्राने असणारा कौशल्याने या कैकेयीला जर हा प्रसाद दिलेला आहे तर तोच असणारा तिला घातक ठरतोय ते काय आणि तिचा द्वेष असणारा दुसऱ्याकडून घेऊन आपण खाल्लंय हा द्वेष मनात असल्यामुळं त्या अशा प्रकारचे वर्तन करते की काय अशा प्रकारचा सावत्र भाव असणारा तिच्या मनामध्ये आहे आणि म्हणून ती अशा प्रकारे वर्तन करीत असावे असा विचार असणारा राजा दशरथ करू लागले. तैसे सावत्र गर्भती येसी या लागे आदम डोहाळेसी. निंदे व्हावे मी जगाचे वदे गर्भवासी सावत्र. आणि अशा प्रकारे सावत्र भाव तिच्या मनामध्ये असणारा उपजला असावा आणि त्यामुळे मी असणार या सगळ्या जगाला निंदनीय अशा प्रकारची व्हावा आणि हे सावत्र असणार हे काय माझे असणारे शक्य मुलं नाहीत अशा प्रकारचा विचार करून ती असणारे मनामध्ये दूषित झाली असावा असा विचार राजा दशरथ करतात. सुमित्रा भाग स्वतंत्र या लागे डोळ्यात पवित्र. रायाचे निवारे जीवार हर्षे निर्भर तो झाला. आणि सुमित्रा माईने जो प्रसाद ग्रहण केलेला होता तो असणारा स्वतः यज्ञ पुरुषाने वशिष्ठ ऋषींना दिला आणि वशिष्ठ ऋषीने असणारा त्या ठिकाणी सुमित्रा माईला दिला होता आणि त्याच्यामुळे स्वतंत्र भाग असल्या कारणानं हा जो विचार असणारा सुमित्रा माईला सुचलेला आहे तो त्याच्यामुळेच असावा अशा प्रकारचा सात्विक विचार पाहून असणारा राजा दशरथ विचार करू लागलेला आहे. मग उठून उल्हासेचे सुमित्रा आलिंगर देशी. जे जे डोळे निजमानसी ते पावसी मधुन ग्रहे. आणि राजा दशरथाने असणारा सुमित्रा मातेला उठवलं उठून असणारा या गोष्टी झाल्यानंतर त्या कवेत असणारा सुमित्रा मातेला घेतलेला आहे आणि सांगितलं की माझ्या अनुग्रहानुसार असणार तुला जे जे काही असणार लागेल ते माझ्याकडून तुला पुरवल्या जाईल अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी राजा दशरथ सुमित्रा माईला ओळख आहे. नाना अलंकार भूषण राजा तेगे ववाळून. तिसी करावे निंबोलन तुझ्या
दान नाना वस्त्रे आणि राजा दशरथाने असणारा अशा प्रकारे सगळं गुणगुच्छ झाल्यानंतर तिच्या आवडून असणार जे काही अलंकार जे वस्त्र वगैरे जे आहे त्याच्यावरून ओवाळे आणि ओवाळून निंबरोन करून असणार त्या ठिकाणी ब्राह्मण आदी सर्वांना दान केले आहे. किती झाले? प्रभु रामचंद्र भगवान की जय. परशुत हनुमान महाराज की जय. संत ब्रह्मेश्वर महाराज की जय. रेणुका माता की जय. आता रायाची ज्येष्ठ राणी कौशल्या का धर्मपत्नी न समाये त्रिभुवनी तोगर बाधानी श्रीराम. आणि अशा असणार त्या ठिकाणी आता सुमित्रा माईची भेट घेतलेली आहे. त्यांना डोळे पुसलेले आहेत. आपले असणारा आनंद झालेला आहे. आणि हे डोळे पुसून झाल्यानंतर आता जे ज्येष्ठ अशा प्रकारच्या कौशल्यामाई आहेत त्या त्यांच्याकडे असणार ज्यावेळेस डोळे विचारण्यासाठी निघाले राजा दशरथ त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्र स्वतः कौशल्यामाईच्या उदरत असल्या कारणानं अत्यंत सुशोभनीय अशा प्रकारे आणि अत्यंत लोभनीय अशा प्रकारची स्थिती असणार त्या ठिकाणी कौशल्यामाईची झालेली आहे. जो त्रिभुवनी समाय जाणे तो भावार्थी साठवे आपण सद्भाव झालेल्या संपूर्ण ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी. आणि जो असणारा परब्रह्म स्वरूप परमात्मा आहे तो काही केले असणारा आपल्या आटोक्यात येत नाही. तो त्रिभुवनात न मावणारा आहे. परंतु त्याला जर असणारा आपल्याला अधीन करायचा असेल आपल्या अधीन जर करायचा असेल तर फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे भाव. आणि भावबळे आकळे एरवी नाकळे अशा प्रकारचा असणारा भावानेच त्याला आकळता येतं. आणि असा परमात्मा असणारा या कौशल्यामाईने आपल्या गर्भामध्ये धारण केलेला आहे. येतो रे सजात तक्षणी उत्कंठा कौशल्या दशनी कोणी न देखे राजपत्नी न देखे सेने पैकी. आणि अशा प्रकारे कौशल्यामाईच्या असणाऱ्या महालाकडे राजा दशरथ निघालेले आहेत. परंतु ज्या वेळेस त्या महालात घुसल्यानंतर असणार महालामध्ये इकडे पाहता शयनगृहात पाहता ज्या ज्या ठिकाणी त्यांना पाहता येईल त्या त्या ठिकाणी असणार कौशल्यामाईला पाहिलं. परंतु कुठेही कौशल्या माता असणार त्याला दिसत नाही. ऐका कौशल्या संभ्रमे उदरी संभवला श्रीराम पुस्ता डोहाळीची कामान्यानो वर्तले. आणि ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी राजा दशरथ असणार कौशल्यामाईला असणार विचारण्यासाठी डोळे विचारण्यासाठी गेलेले आहे. त्यावेळेस कौशल्यामाईचा असणार कुठं दिसणार आहे म्हणून नेमकं काय झालंय आणि काय नाही अशा प्रकारच्या संभ्रमात राजा दशरथ पडलेले आहे. एका कौशल्याची स्थिती अखंड वशे पैकांती नसाहे संग सांगती गर्भप्राप्ती श्रीराम. आणि आता असे असणाऱ्या राजा दशरथाची या ठिकाणी शोधाशोध चालू आहे. परंतु या ज्या कौशल्यामाई आहेत त्यांची स्थिती असणार अत्यंत विपरीत अशा प्रकारची झालेली आहे. त्यांना असणार जना विरहित असणारा एकांत हवासा वाटू लागलेला आहे. आणि कुणीही आपल्यासोबत मैत्री नको मित्र नको आणि कुणाचा सहवासही नको अशा प्रकारच्या असणारा मनस्थितीमध्ये कौशल्यामाई काय करतात. नावडे वस्त्रभूषण नावडे सुमन चंदन नावडे भोग दिव्यासन नावडे शेद परेकी. आणि या कौशल्यामाई आहेत त्या राजभवनात असताना देखील त्या
बाजूला असणार वस्त्र अलंकार जे काही फुलं आहे चंदन त्या ठिकाणी असणार सुगंधित अशा प्रकारे आहे आणि झोपण्यासाठी सोन्याचा पलंग या सर्व गोष्टी जरी त्या ठिकाणी असल्या तर त्या सगळ्यापासून असणार वंचित होऊन एकांतपणाची असणारी आवड त्या प्रभू रामचंद्र पोटामध्ये असल्या कारणानं कौशल्या माईला होऊ लागलेल्या आहे. देही निर्लोभ लक्षण ये वैरागे दृढ दारुण उदराला श्री रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे आणि उदरामध्ये असणारं परब्रह्म स्वरूप असणारं पूर्ण स्वरूपाने उदरामध्ये भरून दाटल्यामुळं त्याला असणारं कोणत्याही गोष्टीचं लोभ विरहित होऊन असणारं त्या ठिकाणी ज्या आहेत त्या कौशल्य माई त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्या अत्यंत गुणांनी शोभून दिसू लागलेल्या आहेत. आस्था सांडोलिया जाण आवडी वसवी विंजन देई गर्भदी व्यंजन रामनिदान उदराते. आणि अशा प्रकारे असणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर आता आस्था राहिलेली नाही. ही आवड नाही किंवा ती आवड नाही, सर्व आवडीच्या पलीकडे असणारं त्यांची स्थिती निघून गेलेली आहे. कारण स्वतः प्रभू रामचंद्र ज्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचं गुण नाही, सर्व गोष्टी असणारा परिपूर्ण आहेत. अशा प्रकारचे गर्भांजन असणारं त्यांनी लिहिल्यासारखं त्या ठिकाणी कौशल्य माहिती दिसू लागले. करोनी कल्पनेशी मारवे सेविला निर्विकल्प कल्पतरो तळी आती आदरो सहसाडे सुंदर बैसरीचे. आणि अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी असणारे कौशल्यामुळे बसलेले आहेत तर ज्या ठिकाणी कल्पनेचा बाधच नाही. कारण कल्पनेची बाधा न हो कोणे काळी आणि तरच असणारं संत मंडळी सुखी असतात. तर तशा प्रकारे कल्पना ज्या ठिकाणी विरालेली आहे आणि निर्विकल्प अशा प्रकारचा जो कल्पतरू आहे ज्याच्या ठिकाणी असणारं बसल्यानंतर सर्व इच्छा पूर्ण होतात. परंतु ज्या ठिकाणी निर्विकल्पता आहे त्या ठिकाणी इच्छाच मावळल्यानंतर इच्छा काय करणार, अशा प्रकारच्या ठिकाणात असणारं जाऊन ज्या कौशल्यामाया आहेत त्या बसलेल्या आहेत. गर्भावधारी बैसली दृष्टी वृत्ती झाली उपराटी आपल्या समान देते सृष्टी गर्भपुष्टी स्वभावे. आणि ज्याप्रमाणे असणारा आता गर्भामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः आहे त्याच्यामुळे त्या गर्भाकडे त्या कौशल्यामाईचं लक्ष आहे. आणि प्रभू रामचंद्र अखंड स्मरणात असल्या कारणानं जिकडेही त्या असणाऱ्या दृष्टी फिरवतील तिकडे असणार प्रभू रामचंद्राविरहित त्यांना काहीही दिसेनाचं झालेलं आहे. समदृष्टी असणारे प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी सगळीकडे असणार त्यांना भासलं. यावरी ते राजवाडा वसवे शुद्ध सुमन शाळा द्वैत दृष्टी न लगे डोळा सुख सोळा द्वैते. अशा प्रकारे असणारे ते ज्या ठिकाणी असणारे कौशल्यामाई बसलेले होते त्या ठिकाणी असणाऱ्या फुलांची बाग अशा प्रकारची होती. म्हणजे कल्पतरू त्याच असणाऱ्या त्या बागेमध्ये झाड होतं आणि तिथं असणाऱ्या त्या राजबाळा स्वरूप असणाऱ्या कौशल्यामाई बसलेल्या होत्या. आणि निर्विकल्प आणि द्वंद्व विरहित असणार, द्वंद्व म्हणजे असणार तिथं मीही नाही आणि तूही नाही आणि तीही नाही, कोणत्याही गोष्टीचा असणारा ज्या ठिकाणी लोप होतो तशा प्रकारच्या असणाऱ्या अवस्थेत कौशल्यामाई बसलेल्या आहेत. राजा पाये भोग भोजे ते नातुडे राजपती पाये आती लोभे आवलो कोणी परितेले नदीसे. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या वेळेस राजा दशरथ असणारं त्याला सापडण्यासाठी गेलेले आहेत, परंतु त्यांनी असणारं शयनगृहात पाहिलं, ज्या ठिकाणी असणारं क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी पाहिलं, सगळीकडे जरी पाहिलं तरी असणारं राजा दशरथांना कोणत्याही गोष्टीचा असणारा आस्वाद किंवा कोणत्याही गोष्टीची कामना विरहित असणारा जी काही स्थिती आहे त्या ठिकाणी असणारं राजा दशरथाला दिसू लागले. पाहता वय करी भितरी ते न देखे ते सुंदरी मध्यमेच्या माझ्या घरी पाहता दुरी दृष्टीची. आणि ज्या ठिकाणी असणारा वृत्ती भगवन्मय झालेली असावे, भगवन्मय असणारे झालेले आहे त्या ठिकाणी असणार आपण त्या वाचेने जरी त्या व्यक्तीला जीवाला किंवा परब्रह्माला असणार उच्चारलं किंवा बोलवलं तरी वैखरीने ती येणार नाही. मध्यमेने असणारे त्या ठिकाणी गळ्यातून जरी स्वर काढून तिथं आपण वाच्यत्वाने असणाऱ्या त्या ठिकाणी हाका मारल्या किंवा बोलवलं तरी येणार नाही. अशा प्रकारची स्थिती असणारी याच्या पलीकडे त्या कौशल्यामाई गेलेल्या आहे. शोधिता पशेंती ओवर ये ते न देखे निज सुंदरी
चढला परेच्या उपरे श्रुतीने दारी न लगेची. आणि आता परब्रह्माला मिळालेली जी जीव आहे किंवा जो असणारी जी गोष्ट आहे ती पश्चंतीमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी हृदय कमलातून जरी असणार आपण आठवण केली तरी तितक्या लवकर ती मिळणार नाही. परेच्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची आपल्याला प्राप्ती किंवा स्वरूप दिसायला लागतं, परंतु त्याच्याही पलीकडे असणार त्या कौशल्यमाईची स्थिती गेलेली होती. म्हणून असणाऱ्या अशा प्रकारच्या स्थितीत जाण्यासाठी एक रूप व्हावं लागतं, अशी स्थिती असणारे राजा दशरथाची होऊ लागली. काढोनी अद्वैत्याची आगळे फेडोनी शब्दाची शृंखला. उघडी अद्वैत सुमनम शाळा गुरुवाक्य मेळा निर्धारे. आणि अशा प्रकारे असणारा आता परा पश्चिंती मध्यमा या सर्व गोष्टींनी जरी आपण त्या राजा दशरथाने शोध केला तरी असणाऱ्या शब्दांची असं कधी भेद नदीच्या दोन्हीकडे आरडत विरहिणी बुद्धी बोधू. आणि जर आता परेच्या पलीकड जर त्या कौशल्यामाई गेल्या असतील तर त्यांना पाहण्यासाठी गुरुची असणारी मदत लागणार आहे, कारण बुद्धीला असणाऱ्या बोधाची गरज असते आणि बोध हा असणारा सूर्यरूपी गुरु मिळाल्यानंतर भेटत असतो. आणि अशा प्रकारचा गुरु त्यांच्या ठिकाणी असणार वशिष्ठ ऋषी होते आणि त्यामुळं त्यांना आता कौशल्यामाईला शोधण्यासाठी अत्यंत सुलभता प्राप्त झाली. हे तेरी गता ती साकडी फेडली राज माताची लुगडी. शुद्ध सत्वाची भूषणे आवडे तीही काढी तात्काळ. आणि अशा प्रकारे असणारा आता द्वंद्व रूपी जे काही लुगडं आहे ते फेडून टाकलेलं आहे आणि ते फेडून असणार सत्व शुद्ध अशा प्रकारे म्हणजे शुद्ध परब्रह्म जे आहे त्या शुद्ध परब्रह्माची असणारी जी चवी आहे ती असणारी राजा दशरथाला वशिष्ठ ऋषीने दिली. आणि आता असणार योग्यता राजा दशरथाच्या ठिकाणी कौशल्यामाईला पाहण्यासाठी झालेली आहे. ऐसा एकाएकी एकला राव प्रवेशे सुमन शाळा. पाहे सोये समग्र बाळा तवते तेही डोळा दिसेना. आणि अशा प्रकारे सर्व गोष्टींनी आता परिपूर्ण होऊन गुरुच्या आज्ञाधारक होऊन देखील असणार त्या सुमन शाळेमध्ये राजा दशरथ असणार एक स्वरूपाने म्हणजे भगवंत स्वरूपाने असणारा त्या ठिकाणी गेलेला आहे. परंतु तरी कौशल्यामाई त्यांना करायला असणार मग नेत्रे भरवणी विवेक देखे निर्विकल्प निज सुख. तया तरी बैसली देख अतिसुरेख कौशल्या. असं असणारा दयाची आणि विवेक किरण संधी असणार उन्मेक सूर्यकांत फणगे जिपले जाळीतली डांगे संसाराची. आणि त्या कौशल्यामाईपाशी जात असताना ज्यावेळेस वशिष्ठ ऋषीने सर्व ज्ञान त्यांना पाजळलेलं आहे आणि सांगितल्यानंतर त्या ज्ञानाचा अनुग्रह करून ज्यावेळेस विवेक स्वरूपाने दृष्टी असणारे त्यांनी ग्रहण केले त्यावेळेस संसाराचा विसर पडला आणि परेच्या पलीकडे असणारे जे ब्रह्मज्ञान आहे त्याला प्राप्त होऊन कौशल्यामाई एकाग्र झालेल्या ब्रह्माला असणाऱ्या ज्या मिळाल्या होत्या त्या ठिकाणी असणारे राजा दशरथ पोहोचलेले. राजा पाहे निज तन्वंगी तव तेज न समाये अंगीचे अंगी. धन्य हेची जगी गर्भलिंगी सलिंग. आणि ज्यावेळेस असणारा आता राजा दशरथ योग्यतेला प्राप्त झाल्यानंतर कौशल्यामाईला पाहिलं तर असणारं त्यांचं जे काही सर्वांग होतं ते इतकं असणारा त्याचा उजेड पडलेला होता की त्या उजेडाला असणारा माप नाही. कारण जे प्रभू रामचंद्र स्वतः असणार हजारो कोटी सूर्याचा असणार सहस्त्र दीप कैसी प्रकाशली प्रभा अशा प्रकारचं तेज असणार त्यांचा असल्यामुळं तशाच तेजामध्ये असणार कौशल्यामाई राहून निघालेल्या राजा दशरथाने पाहिले. कैशी बैसली आसने जैसी योग्या लागली म्हणी. पाहता निवाला लोचनी धर्मपत्नी सगर्भा. आणि ज्यावेळेस त्या कौशल्यामाईचं असणारं ठाण राजा दशरथाने पाहिलं तर ठाण अशा प्रकारे होतं की परेच्या पलीकडे जाऊन योगी ज्याप्रमाणे असणार पूर्णत्वाने जसं परब्रह्माला भेटतात तशा प्रकारची स्थिती असणारी आपल्या पत्नीची पाहिल्यानंतर अशी स्थिती पाहून राजा दशरथाचा भूर त्या ठिकाणी भरून आलेला. ती शिंदे कथाची दृष्टी आनंदे ओसंडे सकळ सृष्टी. ती
शिकरिता सुख गोष्टी परिमिती स्वानंदी. आणि अशा प्रकारच्या आपल्या पत्नीची स्थिती पाहिलेली आहे की सर्व परिपूर्ण असणार परब्रह्म स्वरूपात असणारी आपली पत्नी झालेली आहे. आणि ही स्थिती पाहिल्यानंतर अत्यंत आनंद म्हणजे आनंद स्वर्गात मावेना असा झालेला आहे. आणि आता आपण हिच्या सोबत असणार काहीतरी गुद गोष्टी करावं म्हणून असणार त्या ठिकाणी राजा दशरथ पुढे सरसावलेले आहे. मग पैसवानी पैनी हाती धरून हानवटी जणी माझी लागेल दृष्टी जे डोळे पोटीन ते सांग. आणि त्याच वेळेस राजा दशरथ असणारा समोरासमोर कौशल्या माईच्या पुढे बसलेले आहे. आणि बसून असणारा आपली जी हात आहे त्या हाताने असणारे हनुवटी अशा प्रकारे कौशल्या माईची धरली आणि बोलू लागले आहेत की हे कौशल्य तू असणार पटकन डोळे उघड आणि मला तुझे जे काही असणारे डोळे आहेत ते सांग. कारण तू ज्या स्थितीमध्ये बसलेली आहे आणि जी गोष्ट असणारे तुला प्राप्त झालेली आहे ते पाहून कदाचित माझी असणार तुला दृष्टी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर असणार तुझे काही डोळे आहेत ते असणार मला सांग. येईन पायवरती द्रष्टा नदीचे स्थिती रामरूपी रतली व्रती व्यक्ती नदीचे. आणि आता जर कौशल्या माई परेच्या पलीकडे गेलेल्या आहेत आता एकरूप भगवंताला झालेले आहे तर त्या ठिकाणी दृश्य काय आणि द्रष्टा काय या सगळ्यांची असणारी त्रिपुटी मावळून गेल्यामुळे कितीही असणार या ठिकाणी राजा दशरथाने बोलण्याचा प्रयत्न केला तरी असणार त्या म्हणजे भगवत भक्तीमध्ये लीन असलेल्या कौशल्या माई काय वही पाहिजे असं झालेलं आहे. राजा वसणला ती प्रीती आलिंगिली द्वई हाती इडीस लागली देह स्थिती देहंकृती नाटवे. आणि असं ज्या वेळेस राजा दशरथ बोलू लागले तरीही असणार काही कौशल्या माई प्रत्युत्तर देत नाही. ते पाहिल्यानंतर असणार राजा दशरथाने कौशल्या मातेला असणार उचलून आपल्या मिठीत घेतलं आणि बोलू लागले तरीही असणार काही बोलत नाही. त्यावेळेस असणार राजा दशरथाने विचार केला की आता असणाऱ्या ह्या कौशल्या माई विदेह स्थितीत गेलेल्या आहेत त्याला देहाचं एक किंचित सुद्धा असणार भान राहिलेलं नाही. आणि अहमभाव म्हणजे मी देह आहे आणि देहाने परमात्म्याला असणार ग्रहण केलेला आहे या सर्व गोष्टीचा विसर पडलाय. त्यामुळे आता असणार काहीतरी नवा पर्याय काढावा लागेल असा विचार असणार राजा दशरथ. पुनरी संभवला विदेही या लागी आटून आटवे देई सबाह्य अंतरी उरली नाही तटस्थ पायी श्रीराम. आणि अशा प्रकारे असणाऱ्या त्यांच्या उदरात जी असणारी उत्पत्ती होणार आहे तीच विदेह स्थिती आहे. आणि ज्याला असणारं नाम रूपच नाही त्याच्या असणाऱ्या स्थिती जर असणाऱ्या या ठिकाणी कौशल्या माईला जर झाली तर असणार ती सुद्धा विदेह स्थितीमध्ये जाईल. तिला असणार अंतरातलं काही माहीत नाही आणि बाह्य जगातलं सुद्धा काही माहीत नाही. आणि अशा प्रकारे असणार म्हणजे आपल्याला जर सांगायचं झालं तर बेशुद्ध अवस्थेत अशा प्रकारे असणार कौशल्या माहीत झालेलं आहे. राजा मने कटकट आहे कैसे आवचटली बरवंता ही महद्भूत आले पोटा नैनी ताटा चढला असे. आणि आता या सर्व गोष्टी असणाऱ्या दशरथाने उपाय करून बघितला पण कौशल्या माई काही बोलत नाहीत. मग विचार करू लागले कारण म्हणजे काहीतरी असणार विपरीत अशा प्रकारचं झालेलं आहे. हे दुसरंच काहीतरी असणार भूतबाधा तर कौशल्या माईला झाली नसेल नेमका असणार अशी प्रकारची स्थिती असणारे डोळे सुद्धा अत्यंत रागीट अशा प्रकारचे लालबंद अशा प्रकारचे दिसू लागलेले आहे. मग नेमकं झालंय तरी काय असा विचार असणारा राजा दशरथ करू राहिले. कैसे करील मेघ श्याम केवी पुरेल पुत्र काम सिद्धी पाववील पुरुष उत्तम आत्माराम रघुवीर. मग आता असं म्हणल्यानंतर देवाची आठवण राजा दशरथाला झाली आणि राजा दशरथ म्हणून राहिले अरे हे जर असणारा असं जर भूत लागलं काही झालं तर मेघश्याम असणारा काय करेल पुरुषोत्तम असणारा या ठिकाणी जन्माला येणार होता तो काय करेल आत्मा राम काय करेल. आणि राम म्हणल्याबरोबर काय करेल राम नाम कर्ण पुटी ऐकता चिगुरटी उघडून पाहे दृष्टी देखे सृष्टी राममय. आणि ज्या वेळेस असणार आत्मा राम काय करेल म्हणल्याबरोबर राम असा नाव ऐकल्याबरोबर आवाज ऐकल्याबरोबर असणार कौशल्या माईने अवचितच डोळे उघडले आणि डोळे उघडल्यावर असणार आपल्या समोरची काही सृष्टी आहे ती असणार पाहू लागलेली आहे. जव सागरे राव पाय
आहे नैनी निज तेजन समाय मी एक गर्भिणी येते आहे आठवू दे नाटवे आणि डोळे उघडले पाहते तर काय असणार आपले पती स्वरूप राजा दशरथ असणार आपल्या समोर असणार उभे आहेत आणि उभे असून मी या ठिकाणी गर्भिणी आहे या सर्व गोष्टी असणार आपल्याला विसर पडला होता की काय असा असणार त्या ठिकाणी कौशल्या महिला वाटत जव तळवटी प्रथमी पाहे तव ते राम रूप झाले आहे पिटली पार्थिवाची स्वये देही विदे हो श्रीराम आणि ज्यावेळेस खाली पाहू लागले तर असणार आपण पृथ्वीवरती उभे आहोत आणि या सर्व गोष्टी असणार आता आपल्याला डोळ्याला दिसू लागलेल्या आहेत परंतु काही वेळापूर्वी असणार आपल्याला पूर्ण जगत असणार राममय दिसू लागलेलं होतं अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी कौशल्य करतात जवावरती जाई दिशा आहे तो पडला रामरूपेटचा पाताळ दिशे आकाशा श्वास श्वासा समाधी राम आणि पुन्हा असणार खाली वर असणार पुन्हा ह्या आठी दिशा ज्या वेळेस त्या कौशल्यामाईने अवलोकन केला त्यावेळेस असणार त्या दिशेत सुद्धा असणार सगळं राममय अशा प्रकारचं स्वरूप असणार कौशल्यामाईला दिसू लागलेलं आहे वृक्षवल्ली आणि मंडप अवघे देखे रामरूप अशोक नाग पंचक पाता एक श्रीराम आणि त्या ठिकाणी ज्या काही असणाऱ्या मंचकासाठी गोष्टी होत्या त्या असणाऱ्या सुमन शाळेमध्ये असणाऱ्या बाग बगीच्यामध्ये जे काही नाग वगैरे झाड वृक्ष असणार वेली जेवढ्या असणार त्यांनी आपल्या डोळ्याने पाहिल्या त्या सर्व असणाऱ्या त्यांना राममय दिसू लागलेल्या आहे जो उदरी संभवला तो तिसरो इंद्रिय वसंडला देहाचा पांग पिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप आणि जशा प्रकारे असणार आपल्या गर्भामध्ये प्रभू रामचंद्र आहेत तशाच प्रकारे असणार सर्व इंद्रियातून असणार सगळीकडे प्रभू रामचंद्रच असणार भरून उरलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र जर आपल्याला दिसू लागलेला आहे तर असणारा निश्चितच आपला परमार्थ कडीला गेलेला आहे असा आनंद असणार आहे कौशल्य माहिती वाटत ते क्रीडेचे पाडसे पाता रामची प्रकाशे जे देखावया पैसे ते देखे श्रीराम आणि त्या ठिकाणी असणारे गायीचे गुरं वगैरे वासरं असणार आहे त्या गायीला पिऊ लागलेले आहेत तिथं बागडणारे जे काही असणार जीव आहेत त्या जीवामध्ये देखील असणार प्रभू रामचंद्र जिकडे पाहावं तिकडे असणार प्रभू रामचंद्रच असणार कौशल्य महिला दिसू लागलेल्या दोरू सर्प नाही झाला दोरा सर्प नाही भेटला गोरे सर्प नाही देखिला भ्रमे भाविला भुजंग आणि आता असणारे ग्रंथकर्ते नाडबाबा बोलू लागले आहेत की जी दोरी आहे ती असणाऱ्या रात्रीच्या अंधारामुळं म्हणा किंवा आपल्या अज्ञानामुळं त्या दोरीला आपण साप समजलो परंतु त्या दोरी जवळही साप नव्हता दोरीही साप नव्हती आणि दोरामुळे आपल्याला साप जो घातला तो सापही त्या ठिकाणी नव्हता अशा प्रकारे फक्त जो साप आहे तो असणारा आपला भ्रम आहे असा असणारा ग्रंथकर्ते बोलतात देवी ब्रह्मे प्रपंच नाही देखिला ब्रह्मे प्रपंच नाही चाकिला ब्रह्मी प्रपंच नाही ऐकिला भ्रमे भाविला ती भ्रांती आणि अशा प्रकारे असणार जो प्रपंच आहे तो असणार भ्रमाने झालेला आहे किंवा तो प्रपंच असणार त्या ठिकाणी आपण परमार्थ म्हणजे असणार हे जो संसार आहे तो संसार म्हणजे त्या दोरावरील साप अशा प्रकारचा आहे आणि जो दोर आहे तो असणार भगवंत आहे दोरावर आपण प्रपंच टाकून प्रपंच सत्य आहे अशा प्रकारे म्हणतो परंतु प्रपंच असणारा तो सर्व भ्रम आहे आणि तो टाकून जर दिला तर 2 रुपये असणारा भगवंत आपल्याला निश्चित मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रपंच एक झाला होता हे समूळ नित्य वार्ता पुढे होईल मागुता हेही कल्पांती घडेना हे कौशल्यमाई विचार करू लागलेले आहे की माग प्रपंच झालाय आपला आणि आपण असणारा राजा दशरथासोबत प्रपंच केला आपण संसारामध्ये होतो आपल्याला पुढेही काही प्रपंच करायचा आहे किंवा संसारामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचा विसर असणारा त्या ठिकाणी कौशल्य महिला पडलेला आहे या विषयीचा श्लोक वशिष्ठ बोले अलोलिक त्याचा अर्थ तात्विक परिसुत सात्विक सज्जन आणि अशा प्रकारचा जो काही श्लोक आहे तो श्लोक असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी सांगितलेला आहे आणि त्याचा असणारा अर्थ तात्विक लोकांनी करावा ब्रह्मे श्रेष्ठत्वे ईश्वर ब्रह्मे कर्म धर्म सदाचार ब्रह्मे वाणी
वाढला व्यवहार भ्रममुळ संसार निज सत्य. आणि अशा प्रकारे असणारं जे भ्रम आहे त्या भ्रमामुळे असणारं श्रेष्ठत्व ईश्वराचं जे आहे ते असणार आपल्याला प्राप्त होत नाही. आणि भ्रमामुळे आपण काय करतो तर व्यवहारातील असणाऱ्या गोष्टी वाढवतो आणि व्यवहारातील गोष्टी वाढवल्यामुळं जे काही असणार श्रेष्ठत्व ईश्वराकडे आहे ते असणार आपल्याला प्राप्त न होता ते हातातून जातं आणि प्रपंचामध्ये आपण व्यवहारामध्ये गुंतल्या जातो. अशा प्रकारे नारळ जनकालिक मुक्त असती तेही प्रपंचाची वर्तती. त्याच्या प्रपंचाची स्थिती वशिष्ठ शिरोक्ती वदते का. आणि असं असणारं ग्रंथकर्ते नाथबाबा बोललेले आहेत त्याने वशिष्ठ ऋषीने देखील श्लोकामध्ये सांगितलेलं आहे प्रपंच करावा. प्रपंच करू नये अशा प्रकारचं काही नाही. कारण संसारामध्ये आल्यानंतर प्रपंच हा केलाच पाहिजे आणि ज्या गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी संसारामध्ये लावून दिलेल्या आहेत भगवंताने ज्याच्यामुळे जन्म दिलेला आहे तो नक्कीच केला पाहिजे. परंतु अशा प्रकारचा केला पाहिजे की त्याच्यामध्ये राहून त्याच्यापासून असणारं अलिप्त राहिलं पाहिजे. विदेह स्थितीमध्ये असणारं माणसाने राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रपंच झाला तर तो देवाला आवडतो असा असणारा वशिष्ठ ऋषी आपल्या श्लोकामध्ये सांगतात. बसच सांगायला रामचंद्र भगवान की जय. भगवान महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. दुर्गा माता की जय. जैसा सोन्याचा रवा घेता तो अलंकार समजता सेनेपणे घेत होता ते व्यवहार मुक्ता परब्रह्मत्वे. आणि अशा प्रकारे असणारं वशिष्ठ ऋषी सांगू राहिले आहेत की जर सोन्याचा रवा अशा प्रकारचा जर घेतला तर असणारा संसारिक माणसाला तो अमूल्यक अशा प्रकारचा आहे. परंतु त्या संसारात राहून जर निर्विकल्प आणि जर कोणाला निरपेक्ष त्या ठिकाणी जर प्रपंच जो करीत असेल तर त्याला त्या सोन्याचा रवा असला काय आणि असा साधा रवा असला काय यामध्ये असणार किंचित भेद त्या ठिकाणी वाटत नाही. अशा प्रकारचा असणारा परमार्थ प्रपंचात राहून केला पाहिजे. मुक्ता ब्रह्मरूप मितुपना शत्रू मित्र ब्रह्मपूर्णा ब्रह्मरूप त्रिभुवना भूते सनातन ब्रह्मरूप. आणि अशा प्रकारे असणारे हे ब्रह्मस्वरूप असणारी जी माया आहे ते टाकून द्यावी आणि ब्रह्मस्वरूप आपणही ब्रह्म व्हावं. आणि शत्रू मित्र ज्या काही असणाऱ्या या ठिकाणी आपल्या सभोवताली जीवसृष्टी आहे त्या सर्वात देखील ब्रह्म जर पाहिलं तर असणारा कौशल्य मायेसारखी स्थिती प्राप्त व्हायला असणारा काही वेळ लागत नाही. ऐसिया ब्रह्मस्थिती मुक्त संसारे वर्तते मरणाची भ्रांती नाही त्याची ते ब्रह्मरूपत्वे. आणि असं असणारं विदेह स्थिती होऊन जर या परमार्थ या प्रपंचात असणारा परमार्थ जर केला तर त्याच्यामध्ये असणारा ब्रह्मस्थिती प्राप्त व्हायला त्या ठिकाणी सुलभ उपाय होतो. अशा प्रकारे ग्रंथ करते बोलतो. कौशल्या राम गर्भत्वे निभ्रांत राजा पुत्र धर्मे कर्म भ्रांत द्वारे तिची पुस्तकात येत विनोद विस्मित परमार्थी परिसा. आणि ज्या कौशल्या माया आहेत त्या आपल्या उदरामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः जगाचा मालक असणारा आपल्या गर्भामध्ये असल्या कारणानं त्या अत्यंत म्हणजे भ्रांती त्याला कोणत्या गोष्टीची नाही किंवा कोणत्या गोष्टीची भीती नाही. परंतु असणारं जे राजा दशरथ आहे त्यांना वाटू लागेल आहे की आता हे असणारं गर्भवती आहेत आणि अशा प्रकारची स्थिती असणारे कर्मधर्म इथून पुढचं जे काही करायचं आहे ते असणार बाजूला राहील आणि विपरीत गोष्टी घडतील अशा प्रकारचा विचार करून भ्रांतीमध्ये असणारं राजा दशरथ काय करू राहिले. स्वस्ते श्रीरामायणा एका जनार्दना शरणा डोळ्यांचे निरूपणा विनोद पूर्णा परब्रह्मा. आणि अशा प्रकारे असणारं जे काही डोळ्याचं निरूपण जे आहे ते जनार्दन स्वामीला असणारं शरण जाऊन नाद बाबा असणारं सांगू लागले की आपण असणारं या सर्व अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वस्ती श्री बाबा रामायणे बालकांडे काकाटिकाय कौशल्या दोष निरूपणा चतुर्दशम अध्याय गोढा पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वनसूत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. दुर्गा माता की जय.
सुख करता दुःख करता